बाप्पा सदाचा येते. चुलबुली शहराच्या मिनी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर आले ना. इथं मी आणि माझी मम्मा रेडी होत आहे. चला तर मग हे आधी बघून घ्या. कसा वाटला आमचा डान्स? मी आणि मम्मा असंच कधी कधी तर डान्स करत असतो. आज आम्ही चाललो आहोत शंकेश्वरला. किलगार गणपती बाप्पाला आम्ही जायला निघालोय. हा गणपती बाप्पा 21 दिवस असतोय. उद्या अनंत चतुर्दशी आहे, म्हणजेच 11 दिवसांचा गणपती बाप्पांचा विसर्जन आहे. अनंत चतुर्दशी झाल्यावर तर भरपूरच रश होते, म्हणून आम्ही अनंत चतुर्दशीचा पहिला जाऊन आलोय. बघा, वरुण राजांनी पण हजेरी लावली इकडे. फक्त 5 मिनिटांसाठी बसून गेले बघा ते. म्हणूनच मला थंडी वाजायला चालू झाली. बोलता बोलता आम्ही संकेश्वरला येऊन पोचलो. थोडी काय रश नव्हती, पण थोडी फार होती. ही बघा आमची ब्लॅकबेरी. आम्ही मस्तपैकी गाडी पार्क केलो आणि आम्ही गणपती बाप्पांच्या भेटीसाठी निघालो. भरपूर सामान आलं होतं इकडं. ते सगळं जाताना मी तर घेणारच बाबा. मी दरवर्षी निळगा गणपती बाप्पांच्या दर्शनाला जात असतो. तुम्ही पण जाता काय? दादाला सगळे सांगत होतं मी इकडं. ह्या दुकानमध्ये काय आहे, त्या दुकानमध्ये काय आहे म्हणून. इथं बघा आम्हाला जसे पाहिजे तसे पेढे पण करून देतात. हे पण मला घ्यायचंच होतं. दादानी म्हटला जाताना घेऊन जाऊया म्हणून. इकडे ब्रेक डान्स, कोलंबस असे वेगवेगळे मोठे मोठे पाने पण आले होते. मग गणपती बाप्पांसाठी पेढे आणि दुवा पण घेतलो आणि लेन मध्ये थांबल्याबरोबर मला बघा किती छान श्रीगंध लावले. तिकडे थांबल्याबरोबर सगळेजण प्रसादच देत होते बघा. पेढे खाऊन खाऊनच बस झालं मला तर. आम्ही लाईन मध्ये फक्त 5 मिनिटं थांबलो आणि आमचा नंबर आला. मी तर खूपच एक्साइटेड होते बघा आज जाण्यासाठी. कधी एकदा बाप्पांना बघू असं झालं होतं. तिथं आज मध्ये फोन अलाउड नव्हता, तरी पण आम्ही हळूच व्हिडिओ काढलो. उंदीर मामा पण दिसले की मग त्यांना काय सोडतो काय. हळूच त्यांना पण सिक्रेट बोललोच मी. हे बघा गणपती बाप्पा, तुम्ही पण दर्शन घ्या. मम्मानं रिक्वेस्ट केली आणि माझा व्हिडिओ काढली. मग पुढे आम्हाला या देवदासी भेटल्या. त्यांनी माझ्या हातावर एक सिक्का ठेवले आणि माझी नजर पण काढून टाकले. असं म्हणतात की त्यांनी दिलेला सिक्का खूप लकी असतो. त्यांच्याकडून काढली जाणारी नजर कधी लागतच नाही परत. मग आम्ही थोडीशी तिकडे शॉपिंग केली, म्हणजेच पेढे वगैरे घेतलो. मग पुढे गेल्यावर मम्माला इकडे काकणं आवडली, म्हणून ही मम्मानं काकणं घेतली. मग मला स्नॅक्सची भूक लागली होती, तर मला चिमणीकडचा चिवडा दिसला. ह्याला कॉर्न भेळ म्हणतात. त्या भेळच्या गाडीवर चिमणी लावलेली असते, म्हणून आमच्या मम्मानं ह्याचं नाव चिमणीकडचा चिवडा ठेवले. बाप्पानं दिलेला आशीर्वाद मांडीवरच घेऊन बसले बघा मम्मा इकडं. मला तर खूपच झोप आली होती. मी कधी झोपलो ते मला समजलंच नाही. मग आमचं घर आल्यावर मम्मानं मला उठवली. संकटी रक्षी शरण तुला
मग आम्ही घरातली आरती करून घेतलो आणि जेवून गणपती बाप्पांचे दर्शन करायला निघालो. मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या उद्या गणपती बाप्पा जाणार आहेत. मग ही शेवटची रात्र गणपती बाप्पा बरोबरची. मग आज आम्हाला वडगावचे गणपती बाप्पा बघायचे होते. उद्याच्या विसर्जनाची तयारी बघा. मग आम्ही पाणीपुरी खाऊन घरी जायला निघालो. चला तर मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.